नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ओम श्री परमात्मने नमः। आपण गीता संथा या उपक्रमामध्ये आता 12वा अध्यायातले आपण 10 श्लोक मागच्या भागात पाहिले। आपल्याकडे कार्तिकेय पंडित आलेला आहे आणि दुसरीतला मुलगा आहे आणि छान तो म्हणतोय। उच्चारण अतिशय सुंदर आहे कारण त्याची जीभ अतिशय पातळ आहे, ज्या जिभेला टोक आहे। आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे की जीभ हा खरं तर आरोग्याचा आरसा आहे आणि तुमचं उच्चारण हे तुमची संस्कृती दाखवतो किंवा तुमचं आचरण कसं आहे तुमच्या उच्चारातनं समजत असतं। आणि उच्चार उत्तम होण्यासाठी हे गीता पठण अतिशय मार्गदर्शक ठरतं, उपयोगी ठरतं। आता ही जीभ, कोणाचे उच्चार जड असतात कारण ती जीभ जड असली की उच्चार जड होतात, पण कुणाचे उच्चार अतिशय खणखणीत। आता हा लहानसा मुलगा दिसतोय पण उच्चार अतिशय स्पष्ट आहे कारण त्याची जीभ अतिशय टोकीदार आहे। आता ही जीभ टोकीदार करण्यासाठी काय करायचं? आमची नाही आहे समजा टोकीदार, तर ह्याच्यासाठी काय करायचं तर रोज एक व्यायाम करायचा। लहान मुलांनी तरी साधारण 4 वर्षापासून 10 वर्षापर्यंतच्या मुलांनी रोज एक व्यायाम करायचा आणि त्या जिभेला धार लावायची। आपण धार लावण्याचं मशीन पाहिलंय ना, चाकूला, सुरीला, कात्रीला आपण धार लावतो तेव्हा कसा आवाज येतो? रर्र आवाज येतो। मग ह्या मुलांना सुद्धा मी हाच व्यायाम करायला सांगते। एकदा ब्रश केलं किंवा केव्हाही एक दिवसाच्या कुठल्याही वेळेला केलं तरी चालेल, पण सकाळी शाळेत जायच्या पूर्वी आपण आठवणीने एक व्यायाम करायचा। कुठला व्यायाम आहे रे? अजून एकदा कर बरं। छान वाटतं की नाही? जीभ अशी फिरते की नाही तोंडात, आणि जीभ फिरली की त्याला धार लागते आणि धार लागली की त्याला टोक येतं आणि मग उच्चार आणखी स्पष्ट होतो। लगेच एका दिवसात फरक पडेल असं नाही, पण रोज असा व्यायाम थोडासा जरी केला, आणि तो गमतीच आहे, तो काही व्यायाम कंटाळवाणा नाही आहे, असा केला तर मुलांनाही आवडतं आणि उच्चार अधिकाधिक स्पष्ट होत जातात। आणि जितके स्पष्ट उच्चार होतील तितकं त्या मंत्राचं सामर्थ्य वाढतं। आणि म्हणून हे मंत्र शुद्ध, स्पष्ट, स्वच्छ उच्चारात म्हणायचे आणि त्याच्यासाठीच आपला हा प्रयत्न आहे। आपण सुद्धा, तुम्ही सुद्धा तुमच्या घरी बसून याप्रमाणे उच्चार केलेत, या आपण आता मी सांगते त्याप्रमाणे मधून मधून नियमही सांगते, मधून मधून आपला कार्तिकेय श्लोक किती सुंदर म्हणतोय त्याच्यावरनंही तुम्हाला अंदाज येईल। आणि आपल्या घरी बसून तुम्ही कुठल्याही गावात असा, भारतात असा, परदेशात असा, तुम्ही याचं निश्चितच संथा घेऊ शकता, पठण करू शकता। पुस्तकात बघून आपल्याला निदान शुद्ध म्हणता येईल। आणि अनेक पद्धती आहेत बरं का, म्हणजे हीच पद्धत ऑथेंटिक आहे असं माझं म्हणणंच नाही आहे। म्हणजे साऊथ इंडियन लोकांचा टोन थोडा वेगळा असतो, उत्तर भारतीयांचा वेगळा असतो, चिन्मय मिशनची थोडीशी चाल वेगळी आहे। सगळं बरोबरच आहे, ते चुकीचं अजिबात नाही, तेही बरोबर आहे। पण ही आपण आत्ता जी पद्धत अनुसरलेली आहे ती पाणिनीय व्याकरणानुसार आहे आणि म्हणून ती जास्त शास्त्रशुद्ध आहे आणि तसे उच्चार करण्याचा आपण प्रयत्न करूया। आता बघूया पुढचे 11व्या श्लोकापासून 20व्या श्लोकापर्यंतचे श्लोक आता आपण अभ्यास करूया। काय आहे 11वा श्लोक? अथैतदप्यशक्तोऽसि, हाच आहे बरोबर आहे। हा हा अथैतदप्य बरोबर आहे, बरोबर म्हण। अथैतदप्यशक्तोऽसि, सी म्हणलास ना? कर्तुं मद्योगमाश्रितः, सर्वकर्मफलत्यागं, ततः कुरु यतात्मवान्। व्हेरी गुड। आता पूर्ण ओळ म्हणायची। अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः, सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान्। फ कसा म्हणायचं सांगितलं? फ म्हणायचं, बरोबर, छान म्हटलास तू, बरोबर आहे। पुढचा श्लोक आता थोडासा अवघड आहे पुढचा श्लोक, पण तू म्हणशील चांगला। श्रेयो हि ज्ञानमभ्यासाज्, ज्ञानाध्यानौ विशिष्यते, ध्यानात् कर्मफलत्यागस्,
कर्मफलत्यागः त्यागाच्छान्तिरनन्तरं. त्यागाच्छान्तिरनन्तरं. सुंदर, छान म्हणते. विशेष्यते. 2 श जवळजवळ आलेले आहेत, शेजारी शेजारी 2 श आहेत, पण दोन्ही श वेगळे आहेत बरं का. विशेष्यते असं नुसतं रँडमली नाही म्हणायचं. एक श आहे तो शहामृगातला आहे आणि एक आहे तो षटकोनातला आहे. हा बरोबर छान म्हणते. विशेष्यते. विशेष्यते. आणि त्यागाच्छान्तिर, तिथे वस्तुतः शब्द आहे शांती, पण म्हणताना आपण शांती म्हणायचे, छत्रीतला छ. त्यागाच्छान्तिरनन्तरं. त्यागाच्छान्तिरनन्तरं. वंडरफुल, शाबास. आता पूर्ण ओळ. श्रेयो हि ज्ञानमभ्यासाज्ञानाध्यानौ विशेष्यते. श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानाध्यानौ विशेष्यते. ध्यानात् कर्मफलत्यागस्त्यागाच्छान्तिरनन्तरं. ध्यानात् कर्मफलत्यागस्त्यागाच्छान्तिरनन्तरं. व्हेरी गुड. आता पुढचे तर सोपे श्लोक, सगळी भक्ताची लक्षण आहे. हे संपूर्ण पेज म्हणजे सगळी उत्तम भक्ताची लक्षण आहेत, ते तुला येतात. आता मी पूर्ण ओळ सांगितली तर चालेल का? येईल ना तुला? ट्राय कर, आणि नाही जमलं तर आपण तोडून घेऊया. आता पूर्ण ओळच सांगते कारण सोपे श्लोक आहे. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च. निर्ममो निरहङ्कारः समदुःखसुखः क्षमी. निर्ममो निरहङ्कारः समदुःखसुखः क्षमी. सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः. सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः. मय्यर्पितमनो बुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः. मय्यर्पितमनो बुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः. सुंदर. आता 8वं अक्षर येते, ह्रस्व आलं तर ते खेचून घ्यायचं आणि दीर्घ आलं तो किंचित लांबायचं. आता आपण कसं केलं तसंच केलं की नाही. संतुष्टः सततं योगी, नुसतं पटकन संतुष्टः सततं योगी यत असं नाही म्हणायचं. तो योगी तो दीर्घ आहे, तो आपल्या उच्चारणातूनच कळला पाहिजे. एकदा परत हा श्लोक म्हणूया, फक्त हाच. संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः. सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः. मय्यर्पितमनो बुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः. मय्यर्पितमनो बुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः. सुंदर. यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः. यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः. हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः. हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः. सुंदर. आता श दोनदा आलाय, हर्षामर्ष, पण कार्तिकेयने अगदी छान म्हटलेलं आहे. असंच म्हणण्याचा प्रयत्न करायचा, कारण आपण रोजच्या व्यवहारात असं श वापरत नाही. तुषार असं नाही म्हणत, मनीषा असं म्हणत नाही आपण, पण प्रयत्नपूर्वक गीता म्हणताना तरी श श स त थ हे सगळं स्पष्ट उच्चारात आलं पाहिजे. छान, शाब्बास कार्तिकेय. पुढचा श्लोक. अनपेक्षः शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः. अनपेक्षः शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः. सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः. सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः. सुंदर, छान. पुढचा घ्यायचा, थोडा स्पीड, थोडा हळू माझ्यासारखं म्हणा. यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति. यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति. शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः. शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः. समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः. समशत्रौ च समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः. शीतोष्णसुखदुःखेषु समस्सङ्गविवर्जितः. शीतोष्णसुखदुःखेषु समस्सङ्गविवर्जितः. सुंदर, छानच म्हणतोयस, मस्त. आता शेवटचे 2 श्लोक राहिले.
तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित् तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित् अनिकेतस्थिरमतिर्भक्तिमान् मे प्रियो नरः अनिकेतस्थिरमतिर्भक्तिमान् मे प्रियो नरः. सुंदर. आता अगदी शेवटचा श्लोक आहे. ये तु धर्म्यामृतमिदै यथोक्तं पर्युपासते. ये तु धर्म्यामृतमिदै यथोक्तं पर्युपासते. यथोक्तं थ स्पष्ट म्हणायचं. यथोक्तं पर्युपासते. यथोक्तं पर्युपासते. श्रद्दधाना मत्परमा भक्तास्ते तीव मे प्रियाः. श्रद्दधाना मत्परमा भक्तास्ते तीव मे प्रियाः. सुंदर. बरोबर तू अवग्रह छान घेतलाय आणि श्रद्धाना पण छान म्हटलंय. चुकून काय होतं, आपल्या ओळखीचा शब्द आहे श्रद्धा म्हणून चुकून श्रद्धदाना होतं, पण इथे काय आहे, द ला द आहे. तसंच म्हणायचं श्रद्धधाना. याने अतिशय छान म्हटलेलं आहे. आधी द आहे, डबल द आहे आणि मग द आहे. श्रद्धधाना मत्परमा भक्तास्ते तीव मे प्रियाः. त्यामुळे एकदा हे तोंडात बसले ना उच्चार की कितीही तुम्हाला भरभर म्हणायचं असू दे, घाई असू दे, पण ह्याच्यातला एकही स्किप करायचा नाही, एकही सोडायचा नाही आहे. अवग्रह म्हणा, दीर्घ म्हणा, ऱ्हस्व म्हणा, आघात म्हणा, हे सगळे परफेक्टली घेतले तर प्रत्येक अध्यायाचा. आणि असं आपण एक आपलं उद्दिष्टच ठरवूया की हे पाठ झालंच पाहिजे. सुरुवात तरी 12व्या अध्यायापासून करायला हरकत नाही, कारण 20 श्लोक आहेत. अगदी तुमचे एका महिन्यात तर अगदी आरामात पाठ होतील. तर अशी आपण आपल्या सगळ्यांना अतिशय शुभेच्छा देते. ह्या गीता संथा उपक्रमातून आपण थोडीशी प्रेरणा घेऊया आणि आपल्या गीता पाठांतराच्या दृष्टीने निदान एखादं पाऊल तरी टाकूया असं मला निश्चितच वाटते. आता इथेच थांबूया. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. आई बंद नको. ओम ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे भक्तियोगो नाम 12ोऽध्यायः. खरंच मी विसरलेच होते, तू बरं झालं म्हटलंस ते. भक्तियोग आहे या अध्यायाचं नाव. छान म्हटलं कार्तिकेयनी.